पोलीस भरतीच्या महत्त्वपूर्ण अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, 17,471 जागांसाठी 17,76,000 उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत। तर मित्रांनो, एका जागेसाठी 102 उमेदवार अशा प्रमाणात हे पोलीस भरतीच्या जागा आहेत। तर मित्रांनो, काय आहे अपडेटमध्ये सविस्तर जाणून घेऊयात। पहा, या ठिकाणी मित्रांनो, पोलीस भरतीच्या एका जागेसाठी 102 उमेदवार, तर जागा किती आहेत 17,471 आणि आज अर्ज पाहू शकता 17,76,000। 20 मे नंतर काय मैदानी चाचणी। काय आहे अपडेटमध्ये सविस्तर जाणून घेऊयात, तर बनून राहा व्हिडिओच्या शेवटपर्यंत। तर मित्रांनो, राज्यात 17,471 पदांसाठी भरती होत असून अर्जाची मुदत काय 15 एप्रिलपर्यंत होती, ती आता संपलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, राज्यातील तब्बल 17,76,000 उमेदवारांनी काय अर्ज भरलेले आहेत। त्यानुसार एका पदासाठी मित्रांनो 102 उमेदवार काय रिंगणात असतील हे स्पष्ट झालेले आहे। तर मित्रांनो, यामध्ये पहा, पोलीस भरतीसाठी प्रथम काय मैदानी चाचणी होणार आहे आणि त्यामध्ये 100 मीटर, त्याचबरोबर 1600 मीटर आणि महिलांसाठी किती राहणार आहे मित्रांनो 800 मीटर, 1600 मीटर ऐवजी 800 मीटर। त्यानंतर गोळाफेक असे प्रकार घेतले जातील आणि यामध्ये मित्रांनो मैदानी चाचणीत उमेदवारास किमान किती मित्रांनो 40% गुण मिळणे बंधनकारक आहे। ज्या की उमेदवारात जे मैदानी चाचणीचे गुण आहेत त्यापैकी 40% गुण हे काय बंधनकारक आहेत, तरच तो पात्र राहील, लक्षात ठेवा। त्यानंतर मैदानी चाचणीनंतर पाहू शकता एका पदासाठी काय 10 उमेदवार लेखी परीक्षेत निवडले जातील। एका पदासाठी काय लेखी परीक्षेसाठी 10 उमेदवार आणि त्यानंतर 100 गुणांच्या लेखी परीक्षेत पाहू शकता 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी किती 40% गुण अपेक्षित आहेत, नाहीतर तो काय बाद राहणार आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर मैदानी लेखी पाहू शकता मैदानी लेखीचे गुण एकत्रित केले जाणार असून त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल। त्यानुसार पोलीस शिपायांची काय आता निवड होणार आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो। आणि त्याचबरोबर पाहू शकता चालक पोलीस शिपाई पदांसाठी स्वतंत्र वाहतूक संदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे आणि लोकसभा निवडणुकीमुळे काय पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तावर आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील पाहू शकता या ठिकाणी मतदान 20 मे रोजी संपेल। त्यानंतर मित्रांनो काय होणार आहे, त्यानंतर मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे, म्हणजे मेच्या नंतर मैदानी चाचणी होईल, म्हणजे मे ते जूनच्या दरम्यान होऊन जाईल, हे लक्षात ठेवा। तर यामध्ये पहा मित्रांनो 17,471 एकूण जागा आहेत आणि 17,76,000 जागा भरलेल्या आहेत। तर पाहू शकता या ठिकाणी सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत मैदानी चाचणीची वेळ आहे मित्रांनो। यामध्ये मित्रांनो पुढे पहा काय म्हटलेलं आहे, या ठिकाणी सकाळी मैदानी चाचणी पाहू शकता या ठिकाणी काय अपडेट आहे पहा या ठिकाणी सविस्तर। तर मित्रांनो, सकाळी मैदानी चाचणी पाहू शकता या ठिकाणी काय दिलेले आहे, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर पाहू शकता 20 मे नंतर मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे। त्यानंतर मित्रांनो, सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यातील तापमान काय 40 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त आहे। या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी 6 ते 10 या 4 तासात काय मैदानी चाचणीची जी काय आपली चाचणी आहे मैदानी चाचणी ती घेतली जाईल। राज्यातील सर्वच जिल्ह्यात पाहू शकता पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळेवर होणार आहे आणि साधारणतः 30 ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन असून ऑक्टोबर अखेर जी काय भरती प्रक्रिया झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे। तर मित्रांनो, अपडेट समजली असेल आपल्याला। तर या ठिकाणी मित्रांनो पहा महत्त्वपूर्ण आकडा आहे 71.4 कोटी रुपये अर्जातून जमा शुल्क आहे मित्रांनो, पाहू शकता। तर आपल्याला अपडेट समजली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।